नाही. कोण डेप्युटी कमिशनर वगैरे पाहिजे तिथं. कुठल्या विभागाची पेंडिंग आहे? कुठल्या विभागाचे असे प्रस्ताव पेंडिंग आहेत? त्याच्यामध्ये मी सांगतो काय कामच करायचं नाही. जाधव साहेब, देशमुख साहेब, त्यामध्ये मी सांगतो वस्तुस्थिती. हा जो प्रस्ताव आलेला आहे हा लेबर कोडच्या डायरेक्शन नुसार आलेला आहे. आता विषय काय आहे की कधी हा प्रस्ताव कोर्टाकडून आला असल्यामुळे आम्हाला शेवटी हे शासनाकडे पाठवावं त्यांना बोलवलेलं आहे. माझी विनंती की त्यांना 2 मिनिटं साहेब बाकीच्या लोकांची पण जर काटकर साहेबांनी जे बोलायचं ते बोललेले आहेत. आम्हाला सभागृहाला ही माहिती पाहिजे साहेब. साहेब अग्निशामक आता ऑलरेडी लागले. आमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे इतर विभाग जे आहेत तिने का प्रस्ताव आपले दिले नाही? रणवीर से 2 मिनिटं बोलतील नंतर दरेकर मॅडम बोलतील. त्यांचा विषय चाललेला आहे साहेब. तुमचं साहेब दुसऱ्या विभागाची जी लोक आहेत त्यांच्याबद्दल आमचं म्हणणं आहे. आपण सर्वांनी याला मान्यता देण्याची म्हणजे पूर्ण सभागृह पालिका प्रशासन आहे. जर आता तुम्ही त्यांना प्रॉपर नाही विचारून घेतलं तर आणि 2 वर्ष त्यांच्या संबंधित विभाग मॅडम माझं एकच म्हणणं आहे. प्रत्येक वेळी दुसरे येतात सांगतात परत पुढच्या सभागृहात हा विषय येतोय. एक ज्या त्या विभागाचे अधिकारी आले तर आपल्याला सांगितलं तर ते जास्त बरं पडेल. आमच्या वेळी पण असंच झालं की वकील साहेब येणार वकीलच्या बाजूने आज लागत आले नाही. आज गेला पाहिजे मागच्या जो विषय सांगितलं ना तर तुम्ही फक्त बोलणार तर उत्तर कडे देणार. माझं म्हणणं काय आहे यांना रणवीरसेंना तेच म्हणणं आहे. अधिकारी जे मेन आहेत त्यांना बोलायला तुम्ही पुढचे प्रस्ताव काय नाही. 3 वर्ष झालाय. रणवीरसे जे आहेत ते फक्त सांगतात अग्निशामकचे. दरेकर मॅडम सर्व आस्थापना बघतात. त्याच्यानंतर केएमपी जे आहे ते आपल्या कंकाळांकडे आहे. शिक्षण आणि आरोग्य विभाग जे आहे ते यांच्याकडे आहे आपल्या धनावडीकडे.
सर्व एचओडी प्रेझेंट आहेत, विधिअधिकारी पण प्रेझेंट आहे. प्रत्येकाला 2-2 मिनिटं बोलू द्या. साहेब खरं अग्निशमनचं आपण मंजूर केलंय. रणजितला सांगण्याच्या तत्कारांना खुलासा करणार राहिलेले पदार्थ काय सांगते. सर मी आधी निवेदन करतो, नंतर परत मी कोर्टाच्या ऑर्डर वाचतो. आजचा विषय फायरमॅनना आपण कायम करण्याचा जो प्रस्ताव आहे तो राज्य शासनाला पाठवायचा आहे. माननीय महापौर सदानंद सर्वाकर यामध्ये 2020 साली स्थायी समितीनं फायरमॅनला कायम करण्यासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवा असा फक्त फायरमॅन पुरता ठरवलेला होता. त्यानंतर तो ठराव 2023 साली त्यावेळी कोविडच्या विशेष ह्याच्यामध्ये तो काही जनरल बॉडीकडे आला नाही, त्यामुळे तोच कंटिन्यू स्थायी समितीचा ठराव होता. त्याच्यावर फायर विभागाकडून फक्त फायरमॅन कोणता प्रस्ताव आपल्याकडे आलेला आहे आणि त्या फायरमॅनच्या प्रस्तावावर विविध विभागांची किंवा बाकीच्या विषयाची माहिती घेऊन आम्ही त्याप्रमाणे प्रस्ताव दिला. आपण मगाशी जे म्हणला कोर्ट मॅटर 132/2014 मध्ये नर्सेस असतील किंवा ड्रायव्हर असतील यांचाही समावेश आहे की ती जी केस आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की केस पार्टली अलाउड केलेली आहे. डॉक्टर्स नाही साहेब आपण साहेब रोजंदारीचा विषय आपण बरोबर पुढे घेतला आणि रोजंदारी कर्मचारी 507 आपण कायम झाले. त्यावेळी असा विषय झाला होता की या रोजंदारीच्या प्रस्तावामध्ये शासनाकडे पाठवण्याचा मंजुरीला काय विषय होता, कुठल्या अडचणी येतात किंवा निधी खर्च कोण करणार, आपण करणार का हे करणार असा विषय होता. त्यामुळे हा प्रस्ताव त्या पद्धतीने पुढे आला. हा सध्या प्रस्ताव आहे तो साहेब असला ऐका तरी त्यावेळेचे गटनेते नाना कदम साहेबांनी तिन्ही प्रस्ताव तुम्हाला एका टायमाला मंजूर करायचे. त्याला पाठला मीच करत होतो स्वतः. हे बरोबर आहे का नाही? बरोबर काय विषय मग अजून का आला नाही तो प्रस्ताव? साहेब हे आज फायरमॅन बघा त्यांनी कोविड मध्ये काम केलंय. ह्याच्या पुरामध्ये माझ्या तर प्रभागात स्वतः त्यांनी हे सर्व जर केलं तर कमीत कमी महानगरपालिकेच्या तिजोरीत वर्षाला 15 ते 20 कोटीचा बोजा वाढेल. हा पहिला भाग. दुसरा ते सांगतो तुम्हाला, हे रोजंदारी प्लस ठोक मानधन प्लस जुने ॲरियर्स म्हणजे जी एमजीबीची लोक होती, केएमटीची लोक आहेत, सर्वांचे मिळून म्हणतोय. कारण केएमटीचंच मानधन जर म्हटलं तरी 6 ते 7.5 वर्षाचं बोलतोय. साहेब ह्या जेव्हा दुरुस्त करतो साहेब, जर आपला इन्कम वाढत नसेल आणि त्यांनी 50-60 वर्ष नोकरी करावी आणि त्यांना तुम्ही घेणारच नाही सरळ असं झालं काय? साहेब रोजंदारी कर्मचारी जवळजवळ 19 का 20 वयाच्या बाहेर गेल्यामुळं त्यांना नोकरी मिळाली नाही, त्याच्या मुलांना पण तुम्ही दिले नाही. मग असं होऊ दे का साहेब? बरोबर साहेब, आपण ना हे सगळ्या बाबतीत खूप पॉझिटिव्ह आहे की मी तर पहिल्यांदा तुम्हाला माहिती की कामगार लोकांचं सगळी पूर्तता, पण ना ह्याला बरोबरीने थोडंसं आपण टेक्निकली आणि प्रॅक्टिकली वागायला पाहिजे. आता थोडासा सगळा आर्थिक बोजा बघता आपल्याकडे एकच पर्याय आहे की महापालिकेचं उत्पन्न वाढवणं. महापालिकेचं उत्पन्न वाढलं की आपण सगळ्यांचं बाकीचं आहेच आणि सगळ्यात आधी प्रायोरिटी आपण ह्या लोकांचाच पगार आणि ह्या गोष्टीच आपण करणार आहे. त्यामुळे त्याला ज्या काही लिगली गोष्टी लागतात त्याच्यामध्ये आपण आता प्राधान्यानं लक्ष घातलेलं आहे आणि लवकरात लवकर आपण ते प्रस्ताव पण देतो. सगळ्या बदल्या सगळ्या प्रमोशन्स मेन बिल्डिंगच्या लोकांचा होता. या मेन बिल्डिंग पासून बाहेरच्या लोकांचं काही तो होत नाही. म्हणून आम्ही त्यांना सातत्याने विचारायला लागले की तुम्ही एवढंच का आणलं, आमचा याला विरोध नाही, ते व्हायलाच पाहिजे अग्निशमनचं. त्याच्याबरोबर गरजेची इतर गोष्टी तुम्ही का आणल्या नाहीत 8 दिवस विचारायला लागले. त्यांना ते समर्पक उत्तर द्या. याच्यामध्ये मी स्पष्टीकरण देऊ इच्छितो. केएमटीच्या बाबतीमध्ये जसं जाधव साहेबांनी सांगितलं, तो विषय ऑलरेडी मंत्रालयात गेलेला आहे. त्याच्यामध्ये वरिष्ठ स्तरावर सुद्धा त्याचं डिस्कशन झालेलं आहे आणि ते आता अंतिम टप्प्यात आहे. केएमटीच्या बाबतीमध्ये म्हणतो की बाकीचं जे आहे आरोग्य कर्मचारी जे काय असतं त्याच्या बाबतीमध्ये हे सांगितलं. जरी तुम्ही सांगायचं तुम्हाला दरेकर मॅडम हातात असलं तर ती होणारच नाही. मी आस्थापनाचे प्रमुख म्हणून बोलला म्हणून त्यांना मी विचारलं. आरोग्याचे जे कर्मचारी आपले भरती शेवट कधी झालेली माननीय महापौर मॅडम जे काही आता आपल्याकडे फायरचा हा जो विषय आलेला आहे तो माझं जे फायरमन आहे त्यांना गाईड करण्याचा
तर कोर्टाच्या आदेशानंतर फायर विभागाकडनं हा प्रस्ताव आलेला आहे. तसा इतर डिपार्टमेंटकडनं पण त्यांच्यातले जे व्यवस्थित काम करणारे कर्मचारी आम्हाला जे उत्तर पाहिजे आहे तर विभाग आहेत का आमचं नाही काय विचार ते म्हणणं आहे की त्या